फुटल आभाळ भरल मायेचं सुखही त्यातच दडल भीर भीर तरी मन हे कारे हाकारते रे या सुखानो या आनंद लहरी येती नि जाती जोडून देती नाती निगोती मृगजळ परिचंदेरी हे हाकारते रे या सुखानो या सुखानो या. नमस्कार. द क्राफ्ट अँड क्वेंच प्रस्तुत क्लासिक्स या आजच्या स्पेशल सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका मालिकेतल्या कलाकारांशी गप्पा मारणार आहोत की ज्या मालिकेनी खऱ्या अर्थाने नवनवे उच्चांक आणि विक्रम प्रस्थापित केले. वेल, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या सुखांनो या मालिकेतल्या कलाकारांशी आणि लेखकांशी गप्पा मारणार आहोत. शिरीष दादा, शर्वरी, राजन दादा आणि ऐश्वर्याताई, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू. वेल, आभाळमाया, वादळवाट आणि या सुखांनो अशा अनेक मालिका, पण या मालिका ज्या आहेत त्यांची शीर्षक गीतं ही सुरू झाल्यानंतर ती आजही मनामध्ये तेवढीच त्यांनी म्हणजे अधिराज्य गाजवलेलं आहे. आणि विशेषतः या सुखांनो ही मालिका सुरू झाल्यानंतर, टायटल सॉन्ग सुरू झाल्यानंतर सगळ्यात पर्टिक्युलरली लक्षात येते ती विक्रम काकांची ती त्या खुर्चीवरची ती पोज आणि टायटल सॉन्ग. मला तुम्हाला सगळ्यांना हे विचारायचं की मालिका सुरू झाल्यानंतरच्या आठवणी या सगळ्या तुमच्या मनामध्ये असतील आणि आता आपण गप्पा मारताना सुद्धा त्या येणारच आहेत, पण पहिली आठवण तुम्हाला काय सांगावीशी वाटते? पहिली आठवण तूच सांग. पहिली आठवण नाही, पहिली आठवण म्हणजे आम्ही खूप मजा केली. मला सगळ्या आठवणी ह्या मजेच्याच आहेत तिथे. आणि वीरेंद्र होता, त्यांनी आम्हाला हे सगळं कॅरेक्टर्स आणि हे सगळं ब्रीफ केलं. आणि त्याच्यानंतर विक्रम काका होते आणि आम्ही त्यांची खूप मस्करी करायचो, त्यांच्यावर हसायचो. पण आज नक्कीच खूप मोठा अभिनेता, खूप मोठा म्हणजे खूप मोठा अभिनेता. म्हणजे ते विसरायचे, ते मध्ये हसायचे, पण ते सगळं पार करून ते जे इफेक्ट द्यायचे कुठल्याही वाक्याचा किंवा कुठल्याही सीनचा, तो अमेझिंग होता. म्हणजे असं बघत राहावं. म्हणजे टायटलमध्ये सुद्धा आम्ही त्या ह्याच्यावर हुक झालो होतो अक्षरशः, की तो जो डबल लुक होता ना असा, अरे पब्लिक फिदा होतो त्याच्यावरती, त्या डबल लुक वरती. अजूनही आठवण काढतात. करेक्ट. कधीही कुठे गेलं ना, ते विक्रम सारखं कर ना, असं 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 म्हणजे लोकांच्या लक्षात आहे ते. आणि मुळात अख्खी जॉईंट फॅमिली पोर्ट्रे करण्यात आली होती, त्यामुळे त्याच्यातले वाद किंवा भांडणं हे खूप खालच्या लेअरला होतं. पण जॉईंट फॅमिलीचे एकत्र राहण्याचे काय फायदे आहेत, किती छान असू शकते एखादी फॅमिली, किंवा एकमेकांना किती एकमेकांची मदत होऊ शकते, हे शिरीषनी फारच त्याच्यात बारीक बारीक गोष्टींमध्ये अंडरलाईन केलं होतं. म्हणजे मला आठवतं की आमचे किचनमधले जे सीन्स लिहिलेले असायचे की वहिनी पोळ्या करते, भाजी फोडणीला टाकले वगैरे, हे लिटरली लंच ब्रेकच्या आधी लावायचे, कारण आम्ही ते ॲक्च्युअल करायचो. म्हणजे शर्वरी जेव्हा आमच्या घरात येते, ती नवीन असते, तिला काही गोष्टी जमत नसतात, तिला वहिनी शिकवते, तर हे सगळं सीन्स जे असायचे ते लंचच्या आधी करण्यात यायचे. त्यामुळे एक 15-20 पोळ्या तयार झालेल्या असायच्या सीन करता करता, भाजी एक फोडणीला टाकलेली तयार झालेली असायची. त्यामुळे इतका जिवंतपणा होता त्या सगळ्या मालिकेच्या शूटिंगमध्ये पण. आणि नॅचरली तो त्या पात्रांच्या स्वभावामध्ये, त्या सीन्समध्ये तो नक्कीच झिरपत होता. आणि मला वाटतं की हा जिवंतपणा हे खूप मोठा प्लस पॉइंट होता त्या सिरियल. आणि ते ना घरातल्यासारखं वाटायचं, लोकांना सुद्धा ते घरातल्यासारखं वाटायचं. म्हणजे
सगळेजण एकत्र मिळून घरामध्ये पाणीपुरी खातायत असाही एक scene scene होता. बर आम्ही खरं ऍक्च्युअल पाणीपुरी आणून सरांनी, त्याच्यामध्ये हो. करून ती खाल्ली होती सरांनी सगळ्यांनी. आम्हाला सांगितलं होतं की आता तुम्ही करा, म्हणजे मी हा, रोल केलंय, आता तुम्ही करा. तर तो एक पुढचा अर्धा पाऊण तास चालू होता ते. काय म्हणजे सीन चालू होता का पाणीपुरी खाणं? पाणीपुरी सेम scene. म्हणजे आणि मध्ये मध्ये कॅरेक्टरही सुटत होतं, इतकं आम्ही ते वाहवत गेलो होतो. म्हणजे त्याच्यात. त्यावेळेला विक्रम काकांचं डाएट आणि ते म्हणाले की मला नको आहे, मी माझं डाएट आहे असं. आणि मग मी त्यांना म्हटलं नाही नाही शपथ आहे तुम्हाला एक आज ते झालं, शूट झालंय सगळं आणि त्यांना बोलावली. शर्वरी काय सांगशील? मला ना माझ्या करिअर मधले पहिले 3 महिने हे स्किप झालेले आहेत कम्प्लिटली. म्हणजे मला जेव्हा ही सिरियल मिळाली तेव्हा मी नाही म्हणाले होते या सिरियलला. आणि शुभांगी मावशी जी माझी सख्खी मावशी आहे, तर ती याच क्षेत्रातली आहे, तर तिने मला सांगितलं होतं की तुला कळतंय का की तू काय मिस करतेस. म्हणजे इतकी चांगली स्टार कास्ट, इतकं सुंदर प्रोडक्शन हाऊस, इतके उत्तम लेखक, हे पॅकेज तुला कुठेच मिळणार नाही. बरं, त्याच्या आधी मी ऑडिशन्स देत होते आणि त्याच वर्षी नेमकं मी ठरवलं होतं, जे आधी 4 वर्ष आपल्यालाही माहिती आहे, तू पण पुण्याचाच आहेत, आपण एकत्र नाटकं गेलीत, फक्त पित्ती हॉल जो कल्चरल हॉल होता तिथेच पडीक असायचो. अभ्यास वगैरे म्हणजे काहीच कधीच केला नव्हता. सो TY मध्ये मी ठरवलं होतं की आता अभ्यास करायचा, किमान ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट करू. आणि तेव्हा ही सिरियल आली. 18 ऑक्टोबरला ऑडिशन झाली, 21 तारखेला मी मुंबईत होते. आणि मला असं वाटलं की हा ओके, काय मुंबईत आलोय, आता बघू. आई होती माझ्याबरोबर 1.5 महिना. आणि मी तिथे सेटवरती काय करत होते म्हणजे पाठांतर करणे आणि सकाळी 8 ते रात्री 10:30 पर्यंत शूटिंग करणे, ह्याचा अनुभवच नाही. करेक्ट. त्यामुळे थकायला होत होतं आणि मला असं वाटत होतं की काय चाललंय आपल्यासोबत. आणि 1.5-2 महिने झाले आणि आई एके दिवशी मला म्हणाली की शरू आता मी निघी ना परवा. मॅडम कुठे निघशील म्हणजे? हा म्हणजे मी आता पुण्याला जाईन ना. तर तेव्हा मला लक्षात आलं की अच्छा, हे आता आपल्याला फॉलो करायचं आणि हे आपलं करिअर आहे आणि आपल्याला इथे राहायचंय. आणि नर्सरी मध्ये जेव्हा आई वडील सोडून जातात मुलांना, तेव्हा जशी मुलं रडतात तशी मी रडले होते, हे मला अजूनही आठवतं. आणि त्याच्यानंतर खरं तर सिरियसली फोकस्ड मी काम सुरू केलं. करेक्ट. आणि ती माझी आठवण आहे प्रॉमिनंट या सिरियल बद्दलची. क्या बात आहे. श्रीजा? माझ्यासाठी तर या सुखानं या ही अत्यंत महत्त्वाची सिरियल आहे माझ्या लाईफमधली. करेक्ट. कारण एकतर माझ्या करिअरच्या सुरुवातीची सगळ्यात मोठी सिरियल. करेक्ट. मोठी सिरियल अशा अर्थाने की या सगळ्या स्टारकास्ट बरोबर, एवढ्या मोठ्या स्टारकास्ट बरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो. म्हणजे मला अजूनही आठवतं की पहिला सीन नॅरेट करण्याकरता मी सेटवरती गेलो होतो आणि विक्रम काका समोर बसले होते आणि अक्षरशः थरथरत होतो मी. बापरे. कारण त्यावेळेला माझं वय साधारण एक 27-28 असेल. आणि मी विक्रम गोखले ज्यांना आजपर्यंत फक्त असंच बघितलं त्याच्यासमोर सीन नॅरेट करायचा, आणि मी त्यांना अख्खा सीन नॅरेट केल्यानंतर त्यांचा एक डेडपॉज होता 1-2 मिनिटाचा, आणि त्या 2 मिनिटांमध्ये मी सगळं काही जगून आलो. आणि त्यानंतर ते शांतपणे म्हणाले चांगला लिहिलाय. वा वा वा. आणि ती एवढी मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिरियलच्या बाबतीत एक लेखक म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक असं होतं, किंवा एक आवडीची गोष्ट अशी होती की ही सिरियल म्हणजे एक स्टेटमेंट होतं असं मला वाटतं अजूनही, की त्या काळामध्ये ज्या काळामध्ये समाजामध्ये सुद्धा एक स्थित्यंतर होत होतं. करेक्ट. चंगळवाद आणि आदर्शवाद यांच्यामध्ये एक मेजर कॉन्फ्लिक्ट होता, की आदर्शांप्रमाणे जगायचं, आपल्या फिलॉसॉफीप्रमाणे, तत्वांप्रमाणे जगायचं, का जो एक नव्याने एक रेटा येतोय प्रचंड चंगळवादाचा त्याच्याबरोबर जगायचं. या 2 मधला तो एक कॉन्फ्लिक्ट होता. करेक्ट. तर नेमकं सुख कशामध्ये हे खूप छान पद्धतीने त्या मालिकेमध्ये डिफाईन केलं होतं असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये स्ट्रेट वे असा एक उभा कॉन्फ्लिक्ट, उभा छेद होता. एकीकडे शर्वरीचं कॅरेक्टर होतं जे चंगळवादाचं प्रतीक होतं, की जिला नवीन येणाऱ्या, ती वाईट नाही आहे मनाने, पण येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मिठी मारणारी आहे. करेक्ट. आणि ज्यावेळेला हे सगळं कुटुंब जे आहे ते एका तत्वावरती जगणारं, एका फिलॉसॉफीवर जगणारं, एका आदर्शावर जगणारं कुटुंब आहे. आणि ती जेव्हा त्या घरामध्ये येते आणि त्या घरातले आदर्श कसे डगमगायला लागतात आपोआप, आणि मग त्याच्यावर ते कसे ओव्हरकम करतात, असं एक खूप मोठं स्टेटमेंट होतं की तुम्हाला लाईफमध्ये काय हवंय. सो मला असं वाटतं की मनोरंजन ही प्रत्येक मालिका करते. करेक्ट. पण मनोरंजनाबरोबर एक स्टेटमेंट देणारी मालिका जी आहे ना, अशा फार कमी मालिका टेलिव्हिजनमध्ये करता येतात. या सुखानं हे त्यामधली एक मालिका होती. सो माझ्या दृष्टीने ती त्याकरता खूप स्पेशल आहे. वा वा वा. आणि मुळात प्रबोधनात्मक पण सुद्धा. अगदी एक्झॅक्टली तेच ते. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरचा, म्हणजे सरांचं कॅरेक्टर होतं, ही वॉज अ डॉक्टर. करेक्ट. आणि तो असा डॉक्टर आहे की जो डॉक्टर आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन
काम करणार. तिकडच्या लोकांसाठी काम करतो. स्पिरिच्युअलिटीची एक वेगळी डेफिनेशन त्या मालिकेने मांडली. म्हणजे गंमत अशी आहे की ते किस्सा कप्पांमध्ये येईल पुढे विक्रम काकांचा, परंतु विक्रम काकांचं जे कॅरेक्टर होतं दादी अधिकारी, त्यांनी अत्यंत प्रॅक्टिकल अध्यात्म सांगितलं. करेक्ट. तुम्ही पूजा करू नका, पूजा करायला बसू नका 4 तास. अत्यंत खरं, रिलेटेबल. तुम्ही ट्रेनमधनं जाताना नाव घेतलं तर तेवढंही अध्यात्म पुरेसं आहे, असा त्या काळामधला एक रेव्होल्युशनरी थॉट त्या कॅरेक्टरने दिला होता. म्हणजे सरिताचं कॅरेक्टर, की जे कॅरेक्टर एक गृहिणी आहे खरं बघायला गेलं तर, बरोबर, पण कशा पद्धतीने त्या गृहिणीची एक फिलॉसॉफी आहे की जी फिलॉसॉफी एक घर बांधून ठेवते शेवटपर्यंत, आणि अशी अनेक घरं बांधलेली असतात तेव्हा समाज बनतो. सो यातलं प्रत्येक कॅरेक्टरना एक खूप स्ट्रॉंग बेस घेऊन क्रिएट झालेलं होतं. करेक्ट. आणि त्यामुळे तुम्ही जे आता म्हणाल ना की प्रबोधन, ते प्रबोधन करण्याकरता मला वेगळं काहीच करावं लागलं नाही, त्या कॅरेक्टरमध्ये ते होतं ऑलरेडी. आणि मला इथे राजेंद्रांची एक गोष्ट फार स्पेसिफिकली सांगावी लागते. या मालिकेच्या सांगावीशी वाटते की या मालिकेच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी संवाद लिहायचो आणि शिल्पा नेवालकर पटकथा लिहायच्या, आणि काही काळानंतर मग मी संवाद आणि पटकथा एकत्र लिहायला लागलो. तर त्यावेळेला राजेंद्र मला एक गोष्ट बोलले होते. माझे संवाद त्यावेळेला मी थोडा नवीन होता, मी किंचित एक फ्लॉवरी त्याला अँगल होता. तर त्यावेळेला राजेंद्र खूप आमची डिस्कशन्स व्हायचे. राजेंद्र मला एक वाक्य त्यावेळेला बोलले होते की शिरीष, तुझं लिखाण कसंही असलं तरी सुद्धा आर्टिस्ट ते कसं बोलतो हे फार महत्वाचं असतं. आणि मी इथे या सगळ्या टीमचं हे वैशिष्ट्य होतं की फ्लॉवरी वाक्य पण त्यांनी कधी फ्लॉवरी वाटू दिली नाहीत, अत्यंत कन्व्हिन्सिंगली मांडली त्यांनी. एक्झॅक्टली. म्हणजे त्या ह्याच्यामधला जो एक तो काय म्हणतो आपण त्याला, एक कलात्मक असा एक तो धागा होता ना, तो या सगळ्या टीमनी इतक्या टोकदारपणे लोकांपर्यंत पोहोचवला. करेक्ट. ते खूप महत्वाची गोष्ट आहे त्या ह्याच्या बाबतीमध्ये. क्या बात आहे. वेल, अर्थात तुम्ही आता मला बरोबर माझ्या पुढच्या प्रश्नाकडे आणून सोडलेलं आहे. 15 वर्ष झालेली आहेत आणि 15 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेलं आहे. आणि याला तर प्रत्येक, आता हे जे पात्र तुम्ही साकारत होता त्याची प्रत्येकाची एक स्वतःची एक स्वभाव वैशिष्ट्य होती. ती तुम्हाला कलाकार म्हणून ती कुठली भावली आणि काय म्हणजे त्याच्यातलं त्याचं ते पात्र तेवढं यशस्वी करण्यापाठीमागचं गमक काय? मला असं वाटतं की सरिता ही म्हणजे एकतर तेव्हा आम्ही जॉईंट फॅमिलीतच राहत होतो. म्हणजे मी लग्न होऊन जेव्हा आले तेव्हा, आणि सरिता ही खूप रिलेटेबल होती मला, कारण ती अख्खं घर सांभाळणारी, सगळ्यांचं ऐकणारी. म्हणजे मी तेवढी ऐकणारी नव्हते, पण तरी तिच्याकडून रादर मला खूप शिकायला मिळालं की वर्षानंतर ती कबूल करते थोडंसं ते कधी ऐकेल त्यावेळेस ते की म्हणजे तिच्याकडून, सरिता ह्या कॅरेक्टरकडनं खूप शिकायला मिळालं. म्हणजे जेव्हा माझं आणि अवीचं काही भांडण व्हायचं तेव्हा पण हा विचारायचा की अरे सरिता इथे असती तर अशा पद्धतीत रिॲक्ट झाली असती का, तर नसती झाली. तर हे खूप वेळा झालंय क्रॉस चेक करणं स्वतःला. तर मला असं वाटतं की ते कॅरेक्टर करता करता ते मुरलं होतं अंगात. आणि सरिता कधीच अशी तोडून टाकणारी नव्हती. काहीतरी त्याच्यातला बंध असेल, काहीतरी होईल, काहीतरी सावरलं जाईल, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनीच सतत ती वावरणारी होती. त्यामुळे जसं शिरीष म्हणाला तसं ती फॅमिली टिकून राहिली होती, एकत्र राहिली होती, आणि तो खूप मोठा एक पॉईंट होता. आणि सरिताचं कॅरेक्टर हे रडत राहणारं असं नव्हतं. ती स्ट्रॉंगही होती. ती शर्वरीच्या सांगण्यानुसार वेगळं, कस्तुरीच्या सांगण्यानुसार ती वेगळं काहीतरी करून बघणारीही होती. म्हणजे जर पाटा वरवंटा खूप कष्टदायक आहे तर ती जेव्हा मिक्सर घेऊन येते तेव्हा तिचं म्हणणं असतं की नाही, हातची चव असते पाटा वरवंटावरच्या चटणीला, पण सोयीनुसार मिक्सर चालू शकतो. तर ती कुठेतरी मोल्ड होणारीही होती. म्हणजे ती ताठर भूमिका घेऊन जगणारी नव्हती. आणि मला वाटतं की असं आपण कुठेतरी ताठर, कुठेतरी मऊ होत गेलो तरच ते घर टिकून राहतं. आणि मला वाटतं की तो मोठा आधारस्तंभ होता घराचा, पूर्ण अधिकारी फॅमिलीचा. माझ्या मते सरिताचं जे कॅरेक्टर होतं ना, तर तो बॅकबोन होता त्या फॅमिलीचा. म्हणजे घरातली जी वहिनी असते ना, तर ती वहिनी खूप महत्वाची असते. करेक्ट. की म्हणजे मला वाचल्याचं आठवतंय, पु ल देशपांडेंनी जेव्हा दूरदर्शन सुरू केलं दिल्लीत, पहिलं स्टेशन जेव्हा सुरू केलं, तर त्याची निवेदिका हवी होती. तर ते खूप त्यांचे ऑडिशन्स चालले होते. तर पु ल म्हणाले की आय वॉन्ट अ भाभी इमेज. तर भाभी म्हणजे काय असतं की जी मोठ्यांना दटावून सांगू शकते आणि लहानांना गोंजारून सांगू शकते, अशी मला भाभी इमेज असलेली बाई हवी आहे. आणि माझ्या मते सरिता ही करेक्ट त्या इमेजमध्ये होती, जी लहानांबरोबर तेवढीच तशी मिक्स होते आणि मोठ्यांनाही तेवढ्याच अधिकाराने ती सांगू शकते आणि तिचं ऐकतात. अशी ती मधली जी आहे भाभी ती खूप महत्वाची आहे. ती सरिता वहिनी बरोबर
त्या ह्याच्यामध्ये होती स्लॉटमध्ये, आणि त्याप्रमाणे त्याचं कॅरेक्टरही तसंच होतं. फारच म्हणजे मला आठवतं की तिला एका ते पाटा वरवंटा होतं, तर एका बाईने सांगितलं की तुमचं बघून माझी मुलगी पाटा वरवंटा वापरायला लागली. म्हटलं अरे वा. म्हणजे त्या सिरियलचे असेही बऱ्याच गोष्टी कानी यायच्या की अरे आम्ही पण करून बघितलं. मला तर एक माझी पुण्याची, म्हणजे फारच विषयांतर होतं, नाही हरकत नाही. पण पुण्याची एक गौरी भिलवडीकर म्हणून होत्या, ज्या माझ्याशी फोनवरच बोलायच्या की माझ्या जावेने असं केलं, पण मी असं केलंय, मी असं नाही बोलले, असं केलं नाही, असं त्या सतत सांगायच्या. आणि त्या म्हणजे माझ्याच स्वतःला बघायच्या, आणि ते मला इतकं जाणवायचं की त्यांच्याकडे जरा काही भांडण झालं, मी ओळखायचं नाही, मी भेटले पण नव्हते, पण जरा काही झालं घरात जॉईंट फॅमिलीत तर त्या फोन करून मला सांगायच्या, वहिनी असं झालं आमच्याकडे, मग मी असं केलं. तर ही अटॅचमेंट मला वाटतं तुम्ही पूर्ण 100% इन्व्हॉल्व जेव्हा असता समोरच्या गोष्टीमध्ये तेव्हाच होऊ शकते. आणि ती कॅरेक्टर्स तेवढी काय म्हणू सक्षम ठरली की हे सगळं तिथपर्यंत पोहोचवलं गेलं. क्या बात आहे. राजनाथ, तुमच्या पात्राविषयी काय सांगा? तो त्याच्यावरती दादा जे आहेत आमच्या घरातले, त्यांच्या विचारांचा खूप पगडा आहे. तो हुशार आहे, डॉक्टर आहे, आणि प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साध्य करणं म्हणजे जशी दादांची फिलॉसॉफी आहे त्याप्रमाणे ते करणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही पैसे कमवा, तुमचं चरितार्थ तुमचा चाललाच पाहिजे, पण त्याचबरोबर तुमच्या ज्ञानाचा समाजालाही उपयोग व्हायला पाहिजे थोड्याफार प्रमाणामध्ये. तर त्याप्रमाणे तो आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन ते सगळं करून त्यांचं तिथे कॅम्प्स वगैरे घेऊन असा परमार्थ करणारही आहे. हां, आणि तसंही करणार म्हणजे त्याच्या परमार्थाची व्याख्या वेगळी आहे. बरोबर. देवळात जाऊन परमार्थ करणारा नाहीये तो, लोकसेवा करणार. तो लोकसेवेमध्ये त्याचा परमार्थ आहे, आणि ही त्यांची शिकवण आहे दादांची. आणि खूप छान होतं कॅरेक्टर. 2 मुली आहेत, खूप गोड संसार आहे. गिरीश तो धाकटा भाऊ आहे, संपदा बहीण होते. म्हणजे सगळेजण एकत्र राहणार आणि खूप सगळेजण मजा करणार आहे. मग काही सीन असे मी त्याला कसं सांगू आता, ही म्हणते तुम्ही सांगा, असं नाही, चुकत असेल तर लहान भावाला सांगायला पाहिजे वगैरे, असे बरेचसे सीन्स आहेत. पण ते खूप छान पद्धतीने लिखाणात आले होते. वीरेंद्रनी ती तेवढ्याच हळूवारपणे घेतलेही होते. करेक्ट. ते वीरेंद्रचंही खूप मोठं क्रेडिट आहे की त्यांनी ते खूप हळूवारपणे घेतलेही होते. मला आठवतं की मी त्यावेळेला ना वीरेंद्रची अजून एक सिरियल चालू होती, म्हणजे दिग्दर्शकाचं कसं हे असतं, तर तेव्हा त्याच्यामध्ये ना संध्याकाळी 6:30 वाजता वीरेंद्रची कुठली तरी वहिनी साहेब, तर त्याच्यात ना असं होतं की यांनीच लिहिली होती. तर एका माणसाला शेपूट येतं, तर मी म्हटलं वीरेंद्र शेपूट येतं हे काय आहे? तर तो म्हणाला नाही तसं नाही आहे, ते इतकं सोपं नाही आहे ते. तो म्हणाला कसं आहे की ती 6:30 वाजता असते, त्यामुळे मुलं घरी खेळून आलेली असतात किंवा शाळेतनं आलेली असतात, लोक ऑफिसमधनं येतात, बायका अशा कामाला लागलेल्या असतात स्वयंपाकाला, आणि त्यामधनं टीव्ही चालू असतो, एका कोपऱ्यामध्ये टीव्ही चालू असतो आणि ते येत असतं. आणि अचानक होतं अरे याला शेपूट आलं की ते असे टीव्ही जवळ येतात. ते म्हणतो की हा जो झटका आहे ना तो मला त्या 6:30च्या स्लॉटला, तो हा जो प्रकार आहे तो मी या सुखानोमध्ये नाही करणार, कारण तेव्हा माणसं सेटल होऊन टीव्ही समोर असे बसलेली असतात, ते टीव्ही बघत असतात. त्यामुळे तिथे मी वेगळ्या पद्धतीने डिरेक्ट करणार. म्हणजे मला त्याचं हे फार उत्तर आवडलं होतं की 2 याच्यामध्ये त्यांनी जो मला फरक समजावून सांगितला होता तो इतका उत्तम होता आणि खूप सुंदर, म्हणजे प्रश्नच नाही. क्या बात. शर्वरी, मला असं वाटतं की एकतर ह्या कॅरेक्टर्सला खूप शेड्स होते, म्हणजे ग्रे शेड्स जास्ती होते. आणि आता ऑलमोस्ट एक 15 वर्ष काम केल्यानंतर असं वाटतं की उलट तुम्ही जे असता माणूस म्हणून त्याच्या जवळ जाणारं एखादं पात्र जर का तुम्हाला साकारायचं असेल तर ते खूप सोपं होऊन जातं एखाद्या कलाकारासाठी. तर त्याच्यापेक्षा जरा वेगळं असेल जे आपण नाही होत ते साकारायला मिळालं तर ते जास्ती चॅलेंजिंग असतं. आणि तेच मला या सिरियलमध्ये पहिल्याच सिरियलमध्ये करायला मिळालं. आणि तेव्हा ते खूप अवघड गेलं, कारण ती मुलगी खूप प्रॅक्टिकल आहे, खूप इम्पल्सिव्ह आहे, रागीट आहे, तिची काही मतं आहेत, एक्स्ट्रोवर्ट आहे.
हे सगळं करत असताना ती एम्पॅथेटिक नाही असं मला वाटतं, दुसऱ्यांचा विचार करणारी नाही आहे म्हणजे सुरुवातीच्या पिरियडमध्ये. कारण काय की स्टोरीच अशी सुरू होते की तिला फसवलेलं आहे तिच्या नवऱ्याने, आणि त्याच्यानंतर ती या घरात एंटर होते आणि ती तिला जे पटतं, तिला जे वाटतं ते तिथे मांडण्याचा प्रयत्न करते. हा विचार नाही करत सुरुवातीला की त्यांचं एक म्हणणं आहे, त्यांचं एक घरातलं एक वातावरण तसं आहे, तर आपण हळूहळू ऍडजस्ट करायला पाहिजे. ती चेंज आणण्याचा प्रयत्न करते कम्प्लिटली. आणि विक्रम काका नेहमी म्हणायचे की ही मुलगी बरोबर बोलतेय, म्हणजे मी जी फिलॉसॉफी मांडतोय ती पण बरोबरच आहे, पण तिचं म्हणणंही तितकंच बरोबर आहे, मी बरोबर आहे असं मला नाही म्हणायचं. आणि माझे जास्ती सीन्स ऐश्वर्याताई बरोबर किंवा विक्रम काकांबरोबर असायचे, म्हणजे भांडणाचे जे असायचे ते त्यांच्यासोबत जास्ती असायचे. आणि तिथे म्हणजे मला शिरीष सर ज्या पद्धतीने ते सीन्स लिहायचे म्हणजे असं कधीच नाही झालंय. आत्ता ते उलट होतं बरेचदा की हे कॅरेक्टर असं बोलेल का, तेव्हा हा प्रश्नच नाही पडायचा. कन्व्हिन्स होते, फारच उत्तम असायचं उत्तम लिहिलंय, म्हणजे उत्तम. आणि कॅरेक्टर पकडून त्याच्या बाहेरचं काहीही एक वाक्य सुद्धा यायचं नाही. आणि लिटरली शिरीष एक एक पान पण लिहायचा काय काय वेळेला, तर आम्ही म्हणायचो की किती लिहितो सर तू, पण ते लिहिलेलं बोलायला आम्हाला काहीच कष्ट पडायचं नाही किंवा ते आता लक्षात ठेवायला लागतं असं कधीच नाही व्हायचं, कारण ते त्या फ्लो मध्ये येतच जायचं. म्हणजे आपल्याला आठवायचं की अच्छा ह्याच्यानंतर हे आहे, इतकं ते छान लिहिलेलं असायचं. आणि तो सीन करतानाही ते फील असायचं, म्हणजे रडताना आम्हाला हार्डली कधीतरी ग्लिसरीन घेऊन रडायला लागलं असेल, अदरवाईज ती डोळ्यातली डबडब जी असायची ती ते सीन्स करतानाच यायची, त्यामुळे ते तितकं छान लिहिलेलं असायचं. मला ऑडिशनचं वाक्य माझं आठवत आहे, जेव्हा मी हे म्हणाले होते की असं कोण बोलतं कारण नवीन होतं माझ्यासाठी ते, आणि मला ते पाठच होत नव्हतं. माझी स्वप्नांची लक्तरं वेशीवर टांगल्यानंतर तू मला हे सांगतेस की मी काहीतरी चुकलोय किंवा असं चुकली असं काही. पण जेव्हा मी तो म्हणजे मी सिलेक्ट झाल्यानंतर जेव्हा तो सीन केला तर तेव्हा ते अवघड नाही वाटलं, कारण त्याच्या अलीकडे आणि पलीकडे तुला माहिती होतं आणि ते फुलप्रूफ होतं तिथे वाक्य, म्हणजे ते आपलं टाकलंय असं नव्हतं, तर तेव्हा नाही अवघड गेलं. सो ती गंमत होती सरांची लिखाणाची. कसं असतं, कुठल्याही मालिकेचं यश हे पहिल्या एपिसोडला ठरतं किंवा हिरो हिरोईनच्या लग्नात ठरतं. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला कळतं की ही मालिका कुठल्या दिशेने जाणार आहे. तर मला अजूनही आठवतं या सुखवण्याचा पहिला एपिसोड आपला टेलिकास्ट झाला आणि आमच्या इथे तोच लग्नाचा होता ना, तो लग्नाचा होता आणि एपिसोडचा फ्रीज होता जिथे नवी नवरी घर सोडून निघून जाते. हा फ्रीज होता आणि याच्यावरती खूप उलटसुलट प्रतिक्रिया होत्या आम्हाला ऐकू येत होत्या, त्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला आमच्या घराच्या खालती एक वडापावची गाडी आहे, तिथे मी वडापाव खायला म्हणून उतरलो होतो आणि मी वडापाव खात असताना बाजूला 4 ते 5 लोक गिराईक वडापाव खात होते आणि सगळ्यांच्या तोंडी एकच चर्चा होती की ती मुलगी कशी सोडून गेली घर. बापरे. आणि तिथे मी असं म्हटलं की ही मालिका सक्सेसफुल आहे. पहिल्या एपिसोडची जर एवढी चर्चा होते तर निश्चितपणे ही मालिका सक्सेसफुल. आणि ते वडापावचे आणि ते सगळे पुरुष होते, सगळे पुरुष होते, ही गंमत आहे. तेही जास्त महत्वाचं, कदाचित त्यांनी वेगळं टेन्शन घेतलं आणि जसं मी म्हटलं की त्या काळामध्ये हे नवीन होतं. करेक्ट. सगळीकडे रडणाऱ्या हिरोईन्स असताना एक हिरोईन पहिल्या दिवशी लग्न डिनाय करून निघून जाते, हा थॉटच एवढा त्यांच्यासाठी हे होता, वेगळा होता की त्यामुळे कदाचित ती प्रतिक्रिया आली असेल. पण शिरीष आता मुळात आता माझा जो पुढचा प्रश्न असं म्हणण्यापेक्षा पुढचा जो मुद्दा आहे की त्याच्यात कस्तुरी नावाचं पात्र आणि जसं तुम्ही सांगितलं की एक विचार असणारी चंगळवाद आणि आदर्शवाद या दोन्हीच्या कॉन्फ्लिक्ट मधली ती सिरियल होती आणि त्याच्यात कस्तुरीसारखं कॅरेक्टर हे पहिल्याच काही एपिसोडमध्ये तो धक्का देतं. मुळात याचे जन्मजी तुम्ही जेव्हा त्या गोष्टीला भेटलात तेव्हा ते कसे भेटलात मला त्याच्याबद्दल सांगितलं तर फार बरं होईल की जसं या सुखांनो या सॉरी तू कट करतो पण मगाशी जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ॲट अ टाइम 2 जॉनरच्या सिरियल लिहित होतात, एक वहिनी साहेब आणि एक या सुखांनो या, आणि मग त्या ह्याच्यामध्ये ह्या सिरियलला त्या ह्याच्यात बांधायचं तर त्या गोष्टीला पहिल्यांदा कसे भेटलात आणि तो अनुभव काय होता ही गोष्ट मनात आल्यानंतर? पहिली गोष्ट असं मी सांगितलं की जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा मी संवाद लेखक म्हणून रुजू झालो होतो. बरोबर. आता याच्यामध्ये गंमत अशी होती की 2 वेगळ्या मालिका चालू होत्या, वहिनी साहेब आणि या सुखांनो या. तर आमचे जे लेखनातले गुरु आहेत, लेखनातल्या गुरु असं म्हणूया, श्रावणी देवधर, त्यांनी मला असं सांगितलं होतं की शिरीष 2 प्रकारच्या मालिका चालतात. एक ती मालिका चालते जी असं वाटतं की अरे ही भिंत काढली ना तर बाजूच्या घरात चालली आहे, एवढी रिलेटेबल ती मालिका चालते. नाहीतर चल असं कुठे होतं का ही मालिका चालते. आणि एकाच वेळेला मी दोन्ही जॉनर करत होतो.
या सुखानो या ही प्रत्येक घरातली गोष्ट होती. हो. म्हणजे कुठल्याही घरामध्ये गेलं तर तुम्हाला ती गोष्ट अत्यंत रिलेटेबल वाटणार. अरे हा प्रसंग काल माझ्या घरात घडला असं वाटणं. हो, आणि ऐश्वर्या त्यांनी सांगितलं ते करेक्ट. आणि तसेच म्हणजे मला इतके फोन त्या संदर्भात आलेले आहेत. म्हणजे हीच एक विक्रम गोखलेंचं कॅरेक्टर जे त्यांना दत्तगुरूंचा साक्षात्कार होतो असं होतं. तर विक्रम काका अहमदनगरला एका ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. ते गाडीतनं उतरले, तिथून त्यांना पायघड्या घातल्या होत्या आणि ते वरती पाया पडले लोक आणि तिकडे वरती आसन बनवलं होतं, मागे दत्ताची मूर्ती. हो. आणि त्यांनी बसवलं तर ते बसवलं, त्यांचे पाय धुवायला लागले आणि विक्रम काका इतके चिडले आणि मला फोन केला, काय केलंयस माझं शिरीष. त्यांचा अजिबात विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवरती. आणि त्यांनी मला तिकडनं फोन केला, तू माझं काय केलंयस शिरीष. तो ती इतकी खरी कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये होती. आध्यात्मिक गुरुच केलेलं. तर त्यामुळे त्या दृष्टीने ना मला असं वाटतं की ते डेफिनेटली चॅलेंज होतं 2 वेगळ्या मालिका करणं. पण जसं सरांनी सांगितलं आता, राजन सरांनी, माझं आणि वीरेंद्रचं हे पहिल्या दिवसापासून ठरलं होतं की आपण या दोन्हीकडे ना 2 वेगळे जॉनर्स आणि 2 वेगळ्या मालिका म्हणून बघूया. त्याच्यामध्ये कुठेही मिक्स करायचं नाही की ही जी ट्रीटमेंट आहे ही या मालिकेला येणार नाही, ही ट्रीटमेंट या मालिकेला येणार नाही. आणि त्यामुळे खूप एके ठिकाणी मी खूप मनोरंजन करत होतो आणि एके ठिकाणी मी स्टेटमेंट करत होतो. आणि त्यामुळे कदाचित असं झालं की कस्तुरी जेव्हा त्या घरामध्ये आली आणि तिने एक एक गोष्टी सांगायला सुरुवात केली की एसी पाहिजे, केवढा मोठा एपिसोड होता आमचा, की ती एसी घेऊन येते आणि अख्खं घर हलतं. आणि तिने त्याकरता सरिताला कन्व्हिन्स केलं की घरात एसी पाहिजे म्हणून. आणि जेव्हा राजन दादांना कळतं त्यावेळेला त्या घरामध्ये एक मोठा कॉन्फ्लिक्ट झाला. तर तोच कॉन्फ्लिक्ट जर वहिनी साहेब मध्ये असताना तर प्रचंड भांडणं झाली असती. पण इथे ना कायम तात्विक वाद होते. सो 2 गोष्टींची ट्रीटमेंट वेगळी होती आणि ती त्या पद्धतीने दिली गेली माझ्याकडनं आणि लोकांना ती आवडली. त्यामुळे डेफिनेटली मी सुरुवातीला संवाद लेखक म्हणून असल्या कारणामुळे मी यांच्या कॅरेक्टर्समध्ये खूप घुसलो होतो. जी एक 300 एपिसोड नंतर मी जेव्हा पटकथा पण लिहायला लागलो त्यावेळेला माझ्याकडे ते खूप सोपं होऊन गेलं. आणि जसं मी म्हटलं की जेव्हा बेस डिफाईंड असतो ना त्यावेळेला वरची इमारत खूप सोपी होते मला म्हणा. आणि ह्या मालिकेच्या ते फार महत्त्वाचं होतं की खूप डिफाईंड होतं, आम्हाला काय सांगायचं आहे हे आम्हाला माहिती होतं. आणि गंमत अशी आहे की स्टेटमेंट असली मालिका असून सुद्धा ही मालिका लोकांनी त्यावेळेला खूप डोक्यावर उचलून धरली. करेक्ट. म्हणजे मगाशी आपण जे सुरू व्हायच्या आधी बोलत होतो की 8 वाजताचा टाइम स्लॉट, त्याच्यामध्ये स्लॉट लीडर बनवलं झी मराठीला या मालिकेने. सो लोकांनी ते जे आहे ते इतकं उचलून धरलं कारण त्यांना ते आपली वाटली मालिका. करेक्ट. म्हणजे शिरीष आता थोडक्यात सांगत होतं ते जसं सुरुवातीला म्हणालं की चल असं कुठे असतं का, तिथपासून हो असंच असतं पर्यंतचा हा प्रवास वाटतं लेखक म्हणून अगदी मस्तपणे उलगडला. वेल, या सुखानो या म्हटलं की विक्रम काकांची आठवण आपसूक येणार. आणि 8-9 महिन्यांपूर्वी जर आम्ही हा एपिसोड शूट केला असता तर विक्रम काका नक्की या आपल्या एपिसोडमध्ये असते. आणि प्रत्येक क्षणी म्हणजे आपण सुरुवातीपासून अगदी त्यांच्या त्या पोझिशनपासून ते आत्तापर्यंत आपण विक्रम काकांची एकही एक क्षण जात नाही की त्यांची आठवण निघत नाही. एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून आणि एक सहकलाकार म्हणून काय आठवणी आहेत? मला वाटतं मग सगळ्यांनी सांगितलं तर फार बरं होईल. दोन्ही व्यक्ती आणि कलाकार म्हणूनही तो दोन्ही गोष्टीत तो गोड माणूस होता. आणि आम्हाला आठवतं की तेव्हा जसं मगाशी म्हणालो पाणीपुरीच्या सीनच्या वेळेला तर ते त्या एक फेज होती की जेव्हा त्यांचं डाएट सुरू होतं आणि ते शूटिंगचा नाश्ता चोरून करायचे. त्यांचा डबा आणलेला असायचा तो आम्हाला द्यायचे की या घरून आणला, हा तुम्ही खा, मला नको आहे, याच्यात सगळं अमुक आहे तमुक आहे. आणि शूटिंगचं खाणं ते खायचे आणि म्हणजे मजाच यायची त्यांच्याबरोबर काम करताना. तो ॲक्टर म्हणून तो माणूस इतका प्रगल्भ आणि इतका वरच्या पातळीवरचा होता. पण शूट करताना म्हणजे मला आठवतं की मला आणि विक्रम काकांना एकदा वीरेन ओरडला होता आणि त्याने लाईट्स ऑफ, कारण आम्ही हसायचेच थांबत नव्हतो. म्हणजे आम्ही समोर आलो की आम्ही हसायचो आणि ते म्हणायचे आणि माझ्यावर ब्लेम टाकायचे की हा हसवतो म्हणून. अरे मी हल्लोय नाही जाता. विक्रम गोखले म्हणाले नाही तुझ्या डोळ्यात कुठून येतं हसू, मग तुम्ही हसू नका. शिशी म्हणजे हिनी त्या दिवशी शेवटी डोळ्यात ग्लिसरीन घातलं हसू येऊ नये म्हणून. म्हणजे असं झोंबून म्हणजे नाही असं व्हायला पाहिजे. खूप कारण काहीच नसायचं. म्हणजे ना आता फंबल झालंय कुणाचं,
काहीतरी एक वेगळाच लुक म्हणजे जायचा. असं झालं हो असं म्हटलं आणि सुरूच म्हणजे तो सीन आम्हाला आठवतं की अर्धा तास लाईट्स बंद करून की तुम्ही शांत व्हा, म्हणजे हे काय चाललंय तुमचं, आपल्याला अमुक कम्प्लीट करायचं. म्हणजे वीरेन अक्षरशः ओरडला होता. आणि मग नंतर जेव्हा सुरू झालं तेव्हाही आम्ही की नाही आता हसायचं नाहीये, अशा मोडमध्ये तो सीन केला. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना ते किती मोठा माणूस असला तरी तो आपल्यातलाच वाटायचा आणि ते प्रेशर यायचं नाही. अदरवाईज काम करताना मलाही रादर मी फारच कमी कामं केली होती, हिचं नवीनच काम होतं, तर एक एवढ्या मोठ्या माणसाबरोबर काम करायचं हे प्रेशर येतं आणि त्या दडपणाखाली आपण आपल्याला जे येतंय ते पण विसरून जातो. पण विक्रम काकांबरोबर काम करताना कधीच असं झालं नाही. ते खूप सांगायचं की हे असं कर, हे वाक्य असं बघ घेतलंस तर छान वाटेल, किंवा बघ असं करता येतंय का. तर ते सीन्स खूप छान आणि मजेशीर व्हायचे. आणि मग त्यांच्याकडे बघून बघून शिकता यायचं की अरे आत्ता ह्याच्या डोळ्यात पाणी नव्हतं या माणसाच्या आणि आता डबडबले कसे डोळे नेक्स्ट वाक्याला. आणि आपण म्हणजे आपण किती आधी 4 वाक्यांपासून आपण तयार करू असं की अरे या वाक्याला माझ्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे. तर अशा त्या गोष्टी खूप महत्वाच्या आणि बारीक बारीक होत्या, त्या बघत बघत त्यांच्याकडून शिकता आल्या. आवाजाचा वापर, त्याच्यानंतर उच्चार, भाषेचा, मराठी भाषा समजा बोलताना एखादं असं नाहीये ते, असं ते लगेच थांबून आधी असं नाहीये ते, हे असं असं आहे. आणि तुम्ही कुठलं कॅरेक्टर करताय, अधिकारी आहेत ना हे, मग ते कसं बोलतील, ते असं नाही बोलणार, त्याचा उच्चार हा असा असा आहे. आणि म्हणजे खूप ग्रेट माणूस, खूपच ग्रेट. करेक्ट. आणि मला त्यांची गंमत अशी वाटते की त्यांनी आपला ग्रेटपणा आहे ना तो कधी कोणाला जाणवूनच दिला नाही. आम्हाला नंतर कळायला लागलं की हे खूप ग्रेट आहे यार, आणि हे आम्ही खूप मस्ती आणि खूप मज्जा आणि खूप त्यांच्याशी अगदी म्हणजे खेळीमेळीनी एवढे वागलं होतं. ते तसं नव्हतं ते, म्हणजे त्यांना खरंच खूप त्यावेळेला आदराने वागवायला पाहिजे होतं. म्हणजे सेटवरती पण ते स्वतःहूनच मस्ती करायचे, ते आम्ही त्यांना काहीही करायचो नाही तसे. म्हणजे मला पण मी नकळत सारे घडले, मला वाटतं त्याच्या आधी आलं होतं. आणि तर ते त्या नाटकाचे मी सेट आणि कॉस्ट्युम्स केले होते. आणि मला आठवतं की मी विजय केंकरे दिग्दर्शक होता. म्हटलं विजय, विक्रम काका खूप हिरो दिसतात यार ते त्या कॅरेक्टरला. तर तो म्हणाला आईला आता. म्हटलं नाही, त्यांना सांगायला पाहिजे ते काहीतरी. ते बोलले तू सांग, मला नाही माहिती. बरं माझी त्यांची ओळखच नाही फार. ते एकदा माझं नाटक बघायला आले होते आणि त्यांना ते आवडलं होतं, एवढंच. ते भेटून त्यांनी सांगितलं वगैरे. आणि मी गेलो आणि मी विक्रम काकांना सांगितलं काका तुम्ही फार ना चिकणे दिसताय. तर ते रंगीत तालमीच्या वेळेला, तर ते नाही होत आहे, म्हणजे कॅरेक्टर येत नाही. बर म्हटलं मग काय करूया. म्हटलं मी तुम्हाला एक विग देतो, तेवढा प्लीज घाला. बर एवढंच बोललंय, पुढे काहीच नाही. म्हटलं मी आणू ना मग, घेऊन तर ये. मग मी आणला विग वगैरे. आणि तो असे उभे केस असतात ब्रश सारखे, ज्याचा भांगच पडत नाही, असा एक असा राखाडी रंगाचा असा तो विग. आणि ते त्यांचा लुक बदलून गेला अख्खा. म्हणजे ते असे एक, आणि पंचा खांद्यावरती ठेवून गंध लावलेले असे ते टिपिकल दिसू लागले. आणि त्यांनी तो रोल तर फॅन्टॅस्टिकच केला, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण त्यावेळेला त्यांनी ऐकलं, म्हणजे मला एवढं नवल वाटलं. विजय बोलला च्या आईला ऐकलं त्यांनी तुझं विग लावला त्यांनी. पुढे जाऊन त्यांनी 150 प्रकरण तर काढून टाकलं, ते सोड. पण त्यांनी तो लावला विग, ऐकलं. त्यामुळे ज्या वेळेला आलं त्यावेळेला माझी तेवढी जवळीक होती, त्याची ओळख होती. आणि मला माहिती होतं की हे लय टाइमपास करतात. आणि डबा, माझ्या घरनं डबा यायचा, माझा डबा असायचा. आणि त्यात कधी सोड्याची खिचडी आहे, कधी काही असं व्यवस्थित चमचमीत. तर ते त्यांचं एक असा मोठा डबा पाठवायची काकू त्यांना, असं सलाड बिलाड असं धरलं. आणि मग ते असा डबा उघडायचे, बघू आणलं असं काही असलं, अरे वा हा भाजला, आणि ते खायचे. आणि व्यवस्थित डाएट, तोच कोणाला तरी सांगायचं की हे संपवा. आणि मी आणलेली सोड्याची खिचडी म्हणा, काय कोलंबी असेल काय असेल, व्यवस्थित खायचे. काही डाएट बेट काही नव्हतं त्यांचं त्यावेळेला. वा शर्वरी. मी स्टार स्ट्रक्टच होते. म्हणजे विक्रम काका आणि
ऐश्वर्याताई यांना मी घाबरायचे. राजन काकांना आम्ही आल्यालाच काका म्हणालो होतो तिथे. ते म्हणजे बरेच लोक त्यांना तुला काका म्हणतात या मुली असं नाही म्हणून मी आज दादा म्हणतोय. आणि मला तो एक सीन आठवतोय जिथे आता एकत्र आमचे सगळ्यांचेच सीन्स असायचे, पण असा एक सीन होता जो ऑलमोस्ट 1.5-2 पानांचा होता जिथे मला विक्रम काकांना काय म्हणूया ओरडायचं होतं त्यांच्या अंगावरती. तर मला अशी खबर लागली होती की असा एक सीन आहे, तर मला असं वाटलं की गंडवत आहेत आपल्याला, काही असं काही नसणार आहे. तर आला सीन आणि आदल्या दिवशी देण्यात आला मला तो. मग मी तो पाठ करून आले चोख. बरं तेव्हा सीन सुरू झाला म्हणजे ऍक्शन म्हटलं की तुम्ही पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत घ्यायचंच. आत्ता जसं पॅटर्न आहे तसं नाहीये की एक मधला चंगे इकडचा नाही. तर काकांचं वयस लागलं होतं आणि मी सुरू केला आणि मी इतक्या इंटेन्सिटीने तो सीन केला की मला चक्कर आली. चक्कर म्हणजे असं जरा गरगरायला लागलं. तर काकांनी मला बसवलं बाजूला आणि ते मला एकच वाक्य म्हणाले की शर्वरी अभिनय करायचा असतो, खरं खरं नसतं करायचं हे सगळं. आणि म्हणलं ह्याची सवय तू आत्ताच घालून घे, कारण ते जे कॅरेक्टर आहे त्याचा शर्वरी म्हणून तुझ्यावरती मेंटली आणि फिजिकली इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. म्हणजे ते तुला सेग्रिगेट करणं म्हणजे करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी प्रिया आम्ही सगळेच नवीन होतो, तर सतत गप्पांमधून ते छोटं छोटं पेरायचे की हे करून बघा ते करून बघा. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला अशी वाटली की ऑब्झर्वेशन हे सतत असलं पाहिजे तुमचं. म्हणजे मी मुळात एक क्युरियस पर्सन आहेच, पण ऑब्झर्वेशन म्हणजे काय तर एक एक्झाम्पल देते की तुम्ही जर का लिफ्टमध्ये चाललायत आणि लिफ्टचं दार बंद करताना तुम्हाला असं वाटतं की तुमचं बोट चिमटणार आहे, पण ते चिमटलं नाही आणि त्याच्यानंतरची जी रिॲक्शन असते तर ती लक्षात ठेवायची. ओके. आणि अशा छोट्या छोट्या रिॲक्शन्स म्हणजे आपण प्रत्येकाचा पॅटर्न असतो. म्हणजे शिंकताना काही लोक असं 10-12 एकत्र शिंका येतात, तर ती तशी कधीतरी तुम्हाला आली तर मग तेव्हा तुझी रिॲक्शन कशी असते. तर हे तुम्हाला वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये वापरता येतं, हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि खूप फायदा झाला त्याचा, खूप फायदा. आणि दुसरं एक महत्वाचं ते ना खूप विसरायचे. बर. किंवा त्यांना हसू यायचं. ते हसू आलं ना की तो हसण्याचा जो आवाज आता हिने काढला ना तर तो जो आवाज आहे ना तो वाक्यात कन्वर्ट करायचे ते. बापरे. आणि तो जड झालाय आवाज वगैरे असं आणि ना अंगावर काटा यायचा माहिती ना. त्यांना ऍक्च्युअली हसू आलेलं असायचं त्या ठिकाणी. म्हणजे हे मला ऍज अन ऍक्टर म्हणून मला कळतंय की हसतायत तिथे, पण तुला सांगतो मी असं करून ते त्याच्यामधनं काढायचे बाहेर. बापरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विसरायचे. विसरलं की पॉज यायचा आणि त्यांनी त्या असिस्टंटला असं बसवलेलं असायचं आणि ते फक्त असं करायचे की तो पुढचं वाक्य सांगायचा की पुढचं वाक्य की हे परत सुरू करायचे. म्हणजे त्यांना तो टच मिळाला की ते परत सुरू करायचे. पण तो ते वाक्य सांगेपर्यंतचे जे एक्सप्रेशन आहेत होल्ड करणं, आपण विसरलो की आता असं एक जो आपल्या चेहऱ्यावरती भाव येतो तो त्यांच्यावरती अजिबात यायचं नाही. कॅरेक्टर सोडणं कुठेच असं बरोबर पकडून असायचे. त्यांनी सुरू केलं की ते परत सुरू करायचे. कुठेही कट नाही काय नाही. फॅन्टॅस्टिक. एकच फक्त गंमत सांगायची वाटते. हे असंच आम्ही एकदा सीन करत असताना विक्रम काका असले की त्यांचे सगळे म्हणजे मास्टर्स व्हायचे आणि क्लोज त्यांचे व्हायचे. तर आम्ही मास्टर करत असताना ते असंच काहीतरी 4-5 वाक्य होती आणि 3ऱ्या वाक्यानंतर ते विसरले. तर ते आणि असा सीन नव्हता ज्याच्यात काही हसायचं वगैरे होतं. तर ते काहीतरी वाक्य त्यांनी घेतलं आणि मग असं ते हसले मध्ये. तर मला वाटलं विसरलेत म्हणून हसतात, म्हणून मीही हसले. तर त्यांनी ते म्हणजे त्याच्यातनं म्हणजे ते नेलं होतं की मी हसलोय आणि तेवढ्यात त्या असिस्टंटनी मध्ये वाक्य सांगितलं, कारण त्याला कळलं आणि मी हसल्यामुळे तो कट झाला. तर ते असे होल्ड करायचे हसण्यातनं, पॉज मधनं किंवा अजून काही एक्सप्रेशन असते. म्हणजे एक लक्षात येत आहे का छे असं कुठे असतं का, तर असंही कुठेतरी असतं. असं 100% असतं. या आतल्या गोष्टी या सुखांनो या म्हणजे अगदी असे सुरुवातीला मी असं होतं की आज आपल्याला काय काय आणि हे जे काय कळतंय सगळं ते फारच वेगळं आहे. वेगवेगळ्या अवतीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, त्यांनी मला एक खूप मोठी गोष्ट शिकवली म्हणण्यापेक्षा ते वागून गेले, मी शिकलो खरं सांगायचं तर. एकदा असाच मी सेटवरती गेलो होतो या सुखानुयाच्या आणि विक्रम काका मेकअप रूममध्ये होते. गोष्ट अशी घडली होती की त्यांचा ना आदल्या दिवशी सोनी TV ला इंटरव्ह्यू होता, सोनी हिंदीला.
आणि तो वेळ दिली होती आणि ते सोनीवाले काही आले नाहीत, त्यांनी ऐन वेळेला कॅन्सल केलं. सो त्यांनी सांगितलं उद्या करूया का, तर विक्रम काकांनी सांगितलं माझं शूटिंग आहे आणि त्यावेळेला तुम्ही तिकडे आलात तर तिकडे आपण करू, मला वेळ मिळेल तसा, कारण डेट मी त्यांना दिलेली. आणि ते आले आणि आम्ही ब्रुक्सला बाहेर बसलो होतो आणि ते लोक आले सोनीवाले वगैरे आणि आतमध्ये गेले. तर विक्रम काका म्हणाले माझे शॉर्ट्स आहेत आता, माझे सगळे हे सीन्स संपले की मग आपण बसू. तर हे लोक बाहेर बसले आणि सरांचे एकत्र सीन असायचे विक्रम काकांचे, त्यामध्ये चालू होते. हे कंटाळले आणि यांनी ना एक मेसेज पाठवला विक्रम काकांना की तुम्ही जर का आम्हाला आत्ता वेळ देऊ शकत नसाल तर मग आम्हाला जावं लागेल आणि मग हा इंटरव्ह्यू नाही होऊ शकणार. तर विक्रम काकांनी उलटा मेसेज पाठवला, काहीच हरकत नाही, तुम्ही जर विक्रम गोखलेला शूट करत नाहीये ना तर हा तुमचा लॉस आहे, विक्रम गोखलेचा नाही. आणि तो जो त्या क्षणाला ते जेव्हा मी ऐकलं त्यावेळेला मला असं वाटलं की स्वतःला इतकं मोठं करता आलं पाहिजे की ज्या वेळेला तुम्हाला आपल्या तत्वाकरता एक स्टँड घेता आला पाहिजे. इनडिरेक्टली ते मला एवढं शिकवून गेले. आणि एक अजून एक किस्सा सांगतो फक्त, त्या काळामध्ये या सुखानो यामधला एक ग्लोरियस 100 एपिसोडचा ट्रॅक होता, त्याच्यामध्ये विनय आपटे वर्सेस विक्रम गोखले. इट वॉज अ ट्रीट, म्हणजे फुल फ्लेश ट्रीट फॉर ऑडियन्स. आणि त्याच्यामध्ये एक त्यांचा ना क्लायमॅक्सचा सीन होता जो आम्ही 1 एपिसोड केला होता. त्याच्यामध्ये असा कॉन्सेप्ट होता की तो जो चिंतन स्वामी म्हणजे यांचं कॅरेक्टर विनय आपटेंचं कॅरेक्टर जो भोंदू बाबा आहे, तो यांना चॅलेंज करतो की माझ्यासोबत आध्यात्मिक चर्चेला या म्हणून. आणि टी व्हीवरती आध्यात्मिक चर्चा चालू आहे आणि फक्त ना 1 to 1 होतं की एक मध्ये एक ही आहे सूत्रसंचालिका आहे, ती एक प्रश्न विचारते आणि त्याच्यावर दोघे उत्तर देतात. आणि जवळजवळ 32 मिनिट्सचा तो एपिसोड, त्या एपिसोडनी सगळ्यात जास्त टाइम स्पेंड दिला झी मराठीला. आणि त्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आठवण सांगायची अशी, तर मला एक फोन आला होता त्यावेळेला एक आजी होत्या, त्या हॉस्पिटलाइज होत्या आणि त्यांनी ना या सुखानो या बघायचं म्हणून रूममध्ये टी व्ही लावून घेतला होता. आणि शी वॉज इन अ व्हेरी क्रिटिकल पोझिशन. म्हणजे आता असं वाटेल की तुम्हाला की मी एक्झॅगरेट करतोय, परंतु इट इज लाईक अ मिरॅकल. त्या अशा नोटला होत्या की आता त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नाहीये. आणि तो एपिसोड झाला त्या दिवशी टेलिकास्ट. त्याच्या दुसऱ्या दिवशी राजन सर मला फोन आला त्या त्यांच्या सुनेचा, आणि त्यांनी मला सांगितलं की कालचा तो स्पिरिच्युअलिटीवरचा एपिसोड बघितल्यानंतर डॉक्टर्स ॲक्च्युली पॉझिटिव्ह सिम्पटम्स हे करतायत, एक्सपिरियन्स करतायत, त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागलेली आहे कालचा एपिसोड बघितल्यानंतर. सो आणि हे सगळं श्रेय त्या 2 नटांचं होतं, करेक्ट आहे, विक्रम काकांचं आणि विनय आपटेंचं, ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रेझेंट केलं होतं. सो अशा पद्धतीचे खूप एक्सपिरियन्सेस आहेत. चंद्रकांत गोखले आले होते, चंद्रकांत गोखले आले होते, तो पण मस्त झाला होता एपिसोड. तुमचं खरं तर तुमच्याबरोबर चालतं बोलतं विद्यापीठ. आणि आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. प्रत्येक पात्राविषयी तुम्ही बोललेला आहात, तुमच्या सहकलाकारांविषयी सुद्धा तुम्ही बोलले, गिरीश परदेशी असतील किंवा प्रिया मराठे असेल, या सगळ्यांबद्दल सुद्धा तुम्ही सांगितलीत आठवण. पण ना याच्याशी एक जो कॉमन फॅक्टर आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये तो म्हणजे तुमचा प्रेक्षक. आणि तुम्ही पण बोलताना जसं सांगत गेलं की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, तसंच आम्ही काही प्रतिक्रिया आयडेंटिफाय केलेल्या आहेत. तर आपल्याला आता मी हे माझ्याकडे जे आहे ते मी तुमच्याकडे देणार आहे आणि त्या प्रतिक्रिया तुम्हाला वाचायच्यात आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये त्या क्षणाला आत्ताच्या क्षणाला काय येत आहे ते तुम्ही रिॲक्ट करायचं. गौरव 17. Childhood serial, need this era back, happy and sad same time. That time it's Alpha Marathi. ॲक्च्युली झी मराठीच होतं या सुखानोच्या वेळेला. पण खरं म्हणजे सगळंच होतं त्याच्यात. रडायला पण यायचं, छान पण वाटायचं, असं आपल्या घरात व्हावं असंही वाटायचं. आणि खरंच अशी म्हणजे आम्ही चाइल्डहुडपासून तुमचे फॅन होत असं म्हणणारी लोक भेटली की जरा त्रास होतो. तू मी कॉलेजपासून पण आपण जेव्हा 7 वर्षाची होते तेव्हा मी सिरियल बघायचं असं म्हटलं की खूप आपण कॉलेजपासून आपण कॉलेजपासून त्रासदायक आहे ते खूपच. पण आपण लक्ष द्यायचं नाही, खूप लोक येतात, आपण लक्ष द्यायचं, असं त्यातल्या त्यात सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. तेच आहे आधारस्तंभ आमचा. योगिता जाधव 1 वर्षापूर्वीचा आहे. असा दीर प्रत्येक घराघरात असावा आणि ऐश्वर्या नारकर सारखी सून. ते माझ्या सासरच्या नाही तुम्हाला एक सांगू का
ऐश्वर्या नारकर आणि संपदा कुलकर्णी यांना मी तुळशी वृंदावनाचे कटआउट्स म्हणायचो. ज्या फक्त दिसायला खूप शांत सोजवळ अशा तुळशी वृंदावनासारख्या आहेत, त्या इतक्या डांबरट आणि मस्तीखोर आहेत ना दोघी जणी, इतक्या डांबरट आहेत. म्हणजे मला आठवतं की एकदा मी तिथे अमेरिकेला जायचा असा सीन होता त्या सिरियल मध्ये, आणि मी ना कधीच आयुष्यामध्ये ना मी दही खात नाही. म्हणजे मला जेवताना दह्याचं भांड सुद्धा बाजूला ठेवलं, नको ते बाजूला कर, इतका मला नॉशी आहे त्या दह्याचा. बर. आणि अमेरिकेला मी चाललोय, अशी रडारड चालली आहे, सगळेजण बाबा बाबा, त्या मुली रडतायत आणि ही हातावरती माझ्या, मी म्हटलं साखर हातावर दे, मी मग तो जायचा सीन पण आहे. दही साखरच येतात शिरीष. तर मी असं म्हटलं होतं की साखर दे, दही साखर जरी लिहिलं असलं तरी. ह्या दोघींनी ना मला सांगितलं नाही आणि माझ्या हातावर दही साखर ठेवले आणि ना बोलली होती, असा माझा लुक गेला. अरे हेच देतात ना असं नाही, पण एक लक्षात येते का, दही साखरेचा मग तो शब्द सुद्धा राजेंद्रला काढायला तयार नाही, आणि तुम्ही ते धाडस केलं होतं. अरे नंतर 3 दिवस बोलत नव्हता तो माझ्याशी. वा वा वा. 3 months ago, coming back to these golden memories after the demise of a legend, R.I.P. विक्रम काका. वा. कोणी लिहिलं ते? AAB म्हणून अच्छा. आहे. ओके. सो मी मागे पण आमचा एक इंटरव्ह्यू झाला होता, त्याच्यातही तेच म्हणाले होते की मी ना एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. आत्ता गेल्या वर्षभरात माझे खूप काही जवळचे नातेवाईक गेले, तर त्याच्यापैकी मला आधी वाटत होतं की मे बी मी आता मुंबईला शिफ्ट झाली आहे, थोडासा कनेक्ट आपला तुटतो, त्याच्यामुळे वाटत होतं की काय, पण तसं नाही आहे. आणि विक्रम काकांच्या बाबतीत पण तेव्हा तेच झालं की मला जायचं होतं, पण माझं शूटिंग होतं आणि मला जाता नाही आलं. पण मी काय थोडा वेळ रडले असेल, त्याहून जास्ती नाही. आणि मला हे कळत नव्हतं की आपल्याला वाईट का नाही वाटत आहे. तर मला असं वाटत मला नंतर असं कळलं स्वतःबद्दल की मला वाटतं की ती व्यक्ती गेलीच नाही आहे मुळात आपल्या आयुष्यातनं, म्हणजे त्याचा एक्झिस्टन्स सतत राहणार आहे आपल्या आयुष्यात, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे विक्रम काका अगेन त्यांचं काम, त्यांनी जे शिकवलेलं आहे आम्हाला, ह्याचा प्रॉमिनन्स इतका जास्ती आहे आमच्या आयुष्यात की ते फिजिकली फक्त गेलेत, ते बाकी सगळ्या स्वरूपात इथेच आहेत, हे जास्ती प्रॉमिनंट आहे आमच्यासाठी. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे जस्ट फिजिकल हे नाहीये त्यांचा, बट त्यांचा ऑरा आहे आमच्या आजूबाजूला. आणि आता आपण असंच नाही, मगाशी मी मला वाटतं स्टेटमेंटला, तर मी आय विल करेक्ट इट की 7-9 8-9 महिन्यापूर्वी केला असता एपिसोड तर विक्रम काका असते म्हणण्यापेक्षा आता ते शूट मध्ये आहेत कुठेतरी, आणि पुढच्या वेळेस बघूयात मग. म्हणजे फक्त आम्ही शांत त्या कारणासाठीच होतो की विक्रम काका तर फिजिकली प्रेझेंट नाहीये या शूटला, दॅट्स इट, पण ही इज देअर. सरिता कुलकर्णी, a beautiful and an intelligent title track from an excellent serial sung by Sadhna Sargam. We love to see it being aired again. वाह. म्हणजे या सुखानाच्या टायटल सॉन्ग बद्दल काय बोलायचं? नाही, टायटल सॉन्ग बरोबर ते जे मॉन्टाजेस त्याच्यात यायचे ना, ते फारच उत्तम. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्याच मराठी टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या भावविश्वाचा तो अविभाज्य घटक आहे, आणि या सुखानाचं टायटल सॉन्ग कधीच पुसलं जाऊ शकत नाही. याच्यामध्ये काही दुमत असायची गरज नाही. आणि सिरियल पुन्हा एअरवर जरी नाही आली तरी युट्यूबवरती आहे, आणि प्रेक्षक जेवढे बघतात, मी स्वतः सांगतो, मी मागच्या काही काळामध्ये या सुखानाचे सलग 100 एपिसोड बघून काढले, कारण तिथं नॉस्टॅल्जिया असतो, ती आठवणी असतात, आणि त्या कधीच. तुला एक गंमत सांगू का, प्रत्येकाच्या मनामध्ये ना हे एकत्र कुटुंबाचं एक आस आहे, कारण आम्ही म्हणजे सगळेच जण त्याच्यामध्ये आम्ही राहिलोय, आणि मग नंतर सगळेजण काका गेले, असे सगळे वेगळे झाले. पण त्याची जी गंमत आहे, किंवा घरचा गणपती किंवा असा काही उत्सव असेल तेव्हा घरातली सगळी माणसं एकत्र येतात, गावाकडचं घर असेल किंवा इथे मुंबईतल्या सुद्धा, तिथे कधी जाणं जमलं नाही, तर ही प्रत्येकाची आस आहे की हे सगळ्यांनी एकत्र असावं. करेक्ट. आणि ती जी आस आहे ना, ती त्या मालिकेनी बरोबर फुलफिल केली. करेक्ट. वा वा वा, अप्रतिम अप्रतिम. वेल, मला ना खरं तर म्हणजे आता आपण मगाचपासून या प्रत्येक आठवणी आणि या सगळ्याबद्दल बोलतोय,
पात्रांविषयी बोलतोय, गिरीश परदेशी, मधुरा आणि प्रिया मराठे, या संपदा सगळ्या संपदा, या सगळ्या कॅरेक्टर्स, या पात्रांविषयी बोललो, विक्रम काकांबद्दल भरभरून बोललो, तुम्ही तुमच्या पात्रांविषयी बोललात, लेखक म्हणून तुम्ही कसे भेटलात ते सांगितलं, आणि वहिनी साहेब जे आहेत त्या किती खट्याळ ॲक्च्युअल आहेत आणि कशा आहेत तेही आम्हाला कळालं. खरं तर गप्पांची मैफिल संपू नये असं मला वाटतंय, पण तरीसुद्धा मला असं म्हणायचं आहे की या सुखांनो या, हे सुख प्रत्येकाच्या आयुष्यात यावं. आणि मला वाटतंय चंगळवाद की ज्या नोटवरती आपण सुरू केलं होतं तो चंगळवादाकडून परत जाऊन कुठेतरी पुन्हा ती एकत्र कुटुंब पद्धती रुजू व्हावी आणि पुन्हा एकदा सगळी कुटुंब एकत्र यावीत आणि अशीच वहिनी आम्हाला मिळावी. पण स्थलकालानुरूप आणि स्थलकाल सापेक्ष बुद्धीनं निर्णय घेणारी कस्तुरीसुद्धा असावी, सांभाळून घेणारा मोठा दादा असावा आणि या सगळ्यांना बांधून ठेवणारे घरातलं सगळ्यात विक्रम काकांसारखं पात्र असावं. मला वाटतं पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या त्या तुम्ही ज्या आम्हाला अनमोल आठवणी दिलेल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा भेटूयात, नवीन काहीतरी छान तुमच्याकडनं नक्कीच ऐकायला मिळेल. नक्कीच. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.